पुण्यातील बावधन परिसरातील मूलभूत प्रश्नांसाठी आज खासदार सुप्रिया सुळे आणि बावधन परिसरातील शेकडो नागरिकांनी मोर्चा काढला। आमचा रिंग रोड किंवा विकासाला विरोध नाही, मात्र रस्त्यांच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। आढावा घेत सुप्रिया सुळेंची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पुण्यातील बावधन परिसरात मूलभूत सुविधा लोकांना मिळाव्यात यासाठी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरलेले आहेत। जर आपण बघितलं तर इथले स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ताई, जर आपण बघितलं तर हा विकसित भाग आहे, खरं तर IT सेक्टर आहे, हायवे आहे, पण मूलभूत सुविधा नाहीत। हे दुर्दैव आहे की PMRDA हा सगळा PMRDAचा भाग आहे आणि सातत्याने आम्ही सगळे अगदी मूलभूत सुविधांसाठी म्हणजे एखादा फुटपाथ, रस्त्याची क्वालिटी आणि दर्जा चांगला होणे, ही भिंत तुम्ही बघताय ही पूर्णपणे पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती होते हे तुम्हालाही माहिती आहे। या म्हणजे कचरा, पाणी, सुरक्षितता ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत ह्याला न्याय मिळवण्यासाठी बावधन सिटीजन्स फोरमचा जो उपक्रम आहे त्याच्यात एक नागरिक म्हणून आणि त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याबरोबर आज या अतिशय शांततेच्या मार्गाने काढलेल्या या पदयात्रेत मी सहभागी झाले। खूप अरुंद रस्ते काय आणि नदी, म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर बरेच लोक इथं ऍक्सिडेंट होतात आणि नदीच जाते गाडी। हो, हे दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीने हे प्लॅनिंग जे झालं, आता तुम्ही बघताय इथला सगळा प्लॅन 10 वर्षांनी कॅन्सल झालाय। एवढं मोठं अर्बनायझेशन होत असताना त्याचं प्लॅनिंग नको का व्हायला? मग एकीकडे ह्याचा शेजारचाच भाग स्मार्ट सिटीमध्ये 10 वर्षापूर्वी घेतलेला होता, त्याचा पुढे काय झालं? मग PMRDAचा प्लॅन इतक्या वर्षाचा का कॅन्सल झाला? त्यामुळे थोडंसं सिरियसली गांभीर्याने PMRDAने घेतला पाहिजे आणि जर पुढच्या 15 दिवसात PMRDAने सुधारणा झाली नाही तर आम्हाला पालकमंत्र्यांकडे हा इश्यू रेस करावा लागेल। तुम्हाला वाटतंय यानंतर सुटेल हा प्रश्न तुमचा? सुटायला हरकत नाही, कारण आम्ही त्याच्यासाठीच प्रयत्न करतोय। कारण हा जो रस्ता आहे, आता तुम्हाला मी जसं सांगितलं, अत्यंत धोकादायक असा हा रस्ता आहे आणि कुठेतरी आता जीवितहानी होण्याची PMRDA वाट बघताय का असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। जोरदार घोषणाबाजी देत या ठिकाणी ते त्यांच्या मागण्या मांडतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।